मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 25 नोव्हेंबर 2024. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये NDA आघाडीला एकूण किती जागा मिळाल्या आहेत? ऑप्शन ए 230, ऑप्शन बी 235, ऑप्शन सी 234, ऑप्शन डी 231. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 230. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक किती जागा मिळाल्या आहेत? ऑप्शन ए 134, ऑप्शन बी 131, ऑप्शन सी 132, ऑप्शन डी 135. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 132. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भारतीय जनता पक्षाला एकूण किती टक्के मतदान झाले आहे? ऑप्शन ए 25.66, ऑप्शन बी 26.77, ऑप्शन सी 26.78, ऑप्शन डी 23.44. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 26.77. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये इंडिया आघाडीने एकूण किती जागा जिंकल्या आहेत? ऑप्शन ए 55, ऑप्शन बी 65, ऑप्शन सी 67, ऑप्शन डी 50. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 50. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला किती टक्के मतदान झाले आहे? ऑप्शन ए 14.45, ऑप्शन बी 13.65, ऑप्शन सी 12.38, ऑप्शन डी 10.99. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 12.38. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यात सर्वाधिक मताने कोण निवडून आले आहेत? ऑप्शन ए शिवेंद्र राजे भोसले, ऑप्शन बी काशीराम पावरा, ऑप्शन सी धनंजय मुंडे, ऑप्शन डी अजित पवार. याचा आन्सर आहे ऑप्शन बी काशीराम पावरा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वात कमी मताने कोण निवडून आले आहेत? ऑप्शन ए मुफ्ती मोहम्मद, ऑप्शन बी नाना पटोले, ऑप्शन सी रोहित पवार, ऑप्शन डी विजय वडेट्टीवार. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मुफ्ती मोहम्मद. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये नोटाला किती टक्के मतदान झाले आहे? ऑप्शन ए 0.88, ऑप्शन बी 0.67, ऑप्शन सी 0.68, ऑप्शन डी 0.72. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 0.72. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये काशीराम पावरा हे सर्वात जास्त किती मतांनी विजय झाले आहेत? ऑप्शन ए 1,60,056, ऑप्शन बी 1,59,044, ऑप्शन सी 1,45,088, ऑप्शन डी 1,55,089. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 1,59,044. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये मुफ्ती मोहम्मद हे सर्वात कमी किती मतांनी विजय झाले आहेत? ऑप्शन ए 160, ऑप्शन बी 155, ऑप्शन सी 158, ऑप्शन डी 162. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 162. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. झारखंड विधानसभा निवडणूक 2024 मध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला सर्वाधिक किती जागा मिळाल्या आहेत? ऑप्शन ए 33, ऑप्शन बी 35, ऑप्शन सी 34, ऑप्शन डी 38. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 34. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. झारखंड विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपाने किती जागा जिंकल्या आहेत? ऑप्शन ए 21, ऑप्शन बी 23, ऑप्शन सी 22, ऑप्शन डी 20. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 21. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. झारखंड विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने किती जागा मिळाल्या आहेत? ऑप्शन ए 18, ऑप्शन बी 17, ऑप्शन सी 15, ऑप्शन डी 16. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 16. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. झारखंड विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राष्ट्रीय जनता दलाने किती जागा जिंकल्या आहेत? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 7. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 4. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15. झारखंड विधानसभा निवडणूक 2024 मध्ये इंडिया आघाडीने एकूण किती जागा जिंकल्या आहेत? ऑप्शन ए 56, ऑप्शन बी 57, ऑप्शन सी 54, ऑप्शन डी 55. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 56. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये एकूण किती महिला आमदार निवडून आल्या आहेत? ऑप्शन ए 22, ऑप्शन बी 23, ऑप्शन सी 20, ऑप्शन डी 21. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 20.
त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोण IPLच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे? ऑप्शन ए रिषभ पंत, ऑप्शन बी KL राहुल, ऑप्शन सी श्रेयस अय्यर, ऑप्शन डी युजवेंद्र चहल. याचा आन्सर आहे ऑप्शन ए रिषभ पंत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 18, विदेशात एका देशात 12 आंतरराष्ट्रीय शतके झळकवणारा कोण पहिला फलंदाज ठरला आहे? ऑप्शन ए रोहित शर्मा, ऑप्शन बी यशस्वी जयस्वाल, ऑप्शन सी विराट कोहली, ऑप्शन डी KL राहुल. याचा आन्सर आहे ऑप्शन सी विराट कोहली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19, भारताचा क्रिकेट खेळाडू ऋषभ पंत याला लखनौ सुपर जायंट्स संघाने IPLच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वाधिक किती कोटी रुपये किमतीला खरेदी केले आहे? ऑप्शन ए 25, ऑप्शन बी 27, ऑप्शन सी 28, ऑप्शन डी 29. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 27. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20, असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटी संस्थेद्वारे कोणाला डॉक्टर मार्टिन लुथर किंग ज्युनियर ग्लोबल पीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन ए द्रौपदी मुर्मू, ऑप्शन बी डोनाल्ड ट्रम्प, ऑप्शन सी जो बायडन, ऑप्शन डी नरेंद्र मोदी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी नरेंद्र मोदी. अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.